तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या एका अजून नव्या व्हिडिओमध्ये। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलोय फ्रॉन्क्स। तर सुझुकीची फ्रॉन्क्स घेऊन आलोय, ती तुम्हाला मिळून जाईल जळगाव मध्ये जामनेर रोड आणि आपल्या सुझुकीचं शोरूम अवेलेबल आहे मित्रांनो नेक्साचं। तर आज आपण पाहणार आहोत फ्रॉन्क्स, ते व्हाईट कलर मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे, टॉप मॉडेल आहेत मित्रांनो हे। तर तुम्हाला मी याची पूर्ण बेसिक डिटेल्स सांगणार आहे, पूर्ण माहिती सांगणार, तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि या माहितीला लवकरात लवकर शेअर करा तुमच्या मित्रांकडे, त्यांना पण गाडी घ्यायची असेल तर, आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला पण लवकर फॉलो करा। तर मित्रांनो ही आहे फ्रॉन्क्स 1.2 डेल्टा प्लस मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे। तर मित्रांनो ही व्हाईट कलर मध्ये अवेलेबल आहेत। याचे पूर्ण मी तुम्हाला स्पेसिफिकेशन सांगणार आहेत या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि चॅनलला लवकर सबस्क्राईब पण करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी। तर आपण जाऊया डायरेक्टली व्हिडिओकडे आता। तर ही आहे मित्रांनो फ्रॉन्क्सची चाबी, तुम्ही बघू शकता पुढे तुमच्या पुढे फ्रॉन्क्सची चाबी एकदम सिम्पली आहेत, लॉक अनलॉक बटनच्या द्यायला आहेत। इथे मी केली याला लॉक केलेली, या गाडीला इथे लॉक केलेली आहेत। तर सुझुकीची ब्रँडिंग दिलेली आहेत, खूप चांगल्या प्रकारे इथे चाब्या आहेत, 2 कीज आहेत मित्रांनो। तर चला जाऊया डायरेक्टली आपण व्हिडिओकडे। तुम्ही पुढे बघू शकता त्याचे जे लाईट्स आहेत ते किती चांगल्या प्रकारे चमकत आहेत, तुम्हाला मी याचे पूर्ण एक्सप्लेनेशन करून दाखवत आहेत। तिथे तुम्हाला बघू शकता तुम्ही इथे क्रोम फिनिशिंग दिलेली आहेत आणि इथे चॉकलेटी कलर मध्ये दिलेले आहेत। तर माझ्या शर्टचा आणि त्याचा कलर पूर्ण प्रकारे मॅचेस होत आहेत मित्रांनो। ही क्रोम फिनिशिंग दिलेली आहे पूर्ण साईडला, तुम्ही बघू शकता एकदम भारी लुक हे देत आहेत। इथे तुम्हाला ग्रिलिंग दिलेली आहे फायबर मध्ये, ब्लॅक कलर मध्ये। या साईडने पण तुम्हाला चांगली अशी बॉर्डर्स दिलेली आहेत, पण जास्त करून यात क्रोम यूज करण्यात आली, तुम्ही इथे पण बघू शकता, कारण की टॉप मॉडेल आहे, इथे क्रोम फिनिशिंग यूज करण्यात आलेली आहेत या साईडने पण। आणि तुम्हाला या साईडने प्रोजेक्टर लॅम्प पण दिलेले, ते एलईडी मध्ये। इथे तुम्हाला हुक सिस्टीम दिलेली आहे, जर तुम्ही टो करायची असेल गाडीला तर इथे टो सिस्टीम पण दिलेली असते। इथे बंपर जे आहे ते ब्लॅक बॉडी मध्ये पण जास्त यूज करण्यात आलेले आहेत, व्हाईट कलर मध्ये पूर्ण आहेत, खालच्या साईडने सिल्वर कलर मध्ये पूर्ण अवेलेबल आहेत। खूप चांगल्या प्रकारे ही गाडी दिसत आहे मित्रांनो। फ्रंट साईडनी याची एलईडी प्रोजेक्टर लॅम्प दिलेले आहेत आणि एलईडी बीआरएस पण दिलेले तुम्ही बघू शकतात, आणि ऑरेंज कलर मध्ये पण चमकत आहेत याचे साईड इंडिकेटर्स। तर मित्रांनो या प्रकारे ही गाडी फ्रंट साईडने दिसत आहेत। तुम्हाला मी या गाडीचे इंजिनचे स्पेसिफिकेशन सांगून देतो, तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला इंजिन ओपन करून डायरेक्टली दाखवून देतो। तुम्ही या गाडीचे इंजिन पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला मी दाखवून देत आहे। हे जे इंजिन आहे ते 4 सिलेंडर मध्ये अवेलेबल आहेत। 1197 सीसी मध्ये या गाडीचं इंजिन आहे विथ 4 सिलेंडर। याचे इंजिन ते होणार आहे ते म्हणजे की 1.2 लिटर ड्युअल जेट व्हीव्हीटी इंजिन होणार आहे मित्रांनो। तर याचं इंजिन थोडं वेगळंच आहे, पण खूप चांगलं आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला इथं कुलंटचे वगैरे सगळं काही टँक मिळणार आहेत। इथं जी बॅटरी यूज करण्यात आलेली आहे ती पण म्हणजे चांगल्या प्रकारे यूज करण्यात आलेली आहेत, आणि पूर्ण मोकळं पण हे इंजिन आहेत, पूर्ण फ्रीडमली दिलेले आहेत या इंजिन मध्ये। तुम्ही बघू शकता या गाडीचे तर वायपर्स पण दिलेले आहेत आणि हे इंजिन आहेत। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपण जर डायरेक्टली बॅक साईडला पूर्ण गाडी मी तुम्हाला घुमवून दाखवूनच देतो मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, तर ही गाडी खूप भारी आहे, तुम्ही बघू शकता। या साईडने आपण याच्या आता टायर्स पण बघूया। मला वाटतं आय थिंक याचे 17 इंचेसचे अलॉय व्हील्स दिलेले आहेत। तर मित्रांनो या गाडीचे जे अलॉय व्हील्स आहेत ते हे म्हणजे जे टायर्स आहेत ते 16 इंचेसचे टायर दिलेले आहेत। तुम्ही बघू शकता फ्रंट साईडने याला डिस्क ब्रेक सिस्टीम दिलेली आहे आणि बॅक साईडने याला ड्रम ब्रेक सिस्टीम दिलेली आहे। तर डिस्क ब्रेक सिस्टीम म्हणजे कशी मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही याला डिस्क ब्रेक म्हटलं जातं, आणि ब्लॅक कलर मध्ये अलॉय व्हील्स अवेलेबल आहे, इथं सुझुकीचा लोगो दिलेला आहे, आणि याचे जे टायर्स पण खूप चांगल्या प्रकारे यूज करण्यात आलेले मित्रांनो। तर जो स्पेस आहे ते पण खूप चांगला आहे, इथं एक चांगली बॉर्डर करण्यात आलेली आहे, खूप चांगलं इथं ऑसम लुक येत आहेत। इथं पूर्ण ब्लॅक कलरची बॉर्डर यूज करण्यात आलेली आहेत मित्रांनो। तर आता जो ग्राउंड क्लिअरन्स होणार आहे तो म्हणजे की मित्रांनो गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे। ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे तुम्हाला माहित नसेल मी तो सांगतो तुम्हाला, 190 mm चा ग्राउंड क्लिअरन्स दिलाय मित्रांनो। मग ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे की जे खालची मोकळी जागा असती त्याला आपण ग्राउंड क्लिअरन्स म्हणत असतो मित्रांनो। 190 mm चा ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे, चांगल्या प्रकारे याचा ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आलेले आहेत मित्रांनो। आणि याचा जे बॅक साईडला आहे याची जी सिस्टीम आहे तिथं ड्रम ब्रेक सिस्टीम यूज करण्यात आलेली आहे। फ्रंटला डिस्क ब्रेक आहे आणि बॅक साईडला ड्रम ब्रेक आहेत, तुम्ही बघू शकता। याचे पण अलॉय व्हील पूर्ण सेम आहेत, आणि तुम्हाला मी दाखवण्यात येतो। या साईडने पण पूर्ण ब्लॅक बॉर्डर दिलेली आहेत, प्लस यात रेडिश टाईप म्हणजे शर्टचा जो कलर आहे ना पूर्ण त्या टाईपचा पण कलर यूज करण्यात आलेला आहे। बॅक साईडने पण एक चांगला एकदम व्हीआयपी टाईप लुक देते, एक्सयूव्ही टाईप लुक देते पूर्ण गाडी। तर ते तुम्ही बॅक साईड तुम्हाला मी दाखवून देतो। याची पेट्रोल टँक पण मी तुम्हाला सांगून देतो। तर या साईडने पण त्या साईडची त्या टाईपची इथं बॉर्डर दिली आली आहे, इथं रिफ्लेक्टर दिले आहेत, तिथं तुमचे पार्किंग इंडिकेटर्स वगैरे सगळं काही दिलेलं आहे। तिथं तुम्हाला एलईडी लाईट्स दिलेले आहेत, टेल लॅम्प। तर इथं 4 पार्किंग सेन्सर देण्यात आलेले आहेत, 1, 2, 3 आणि त्या साईडने 4 मित्रांनो। तर इथं नंबर प्लेटची जागा देण्यात आलेली आहे। इथं रेड टाईपची ब्रेक सिस्टीमची लाईट दिलेली आहे, इथं तुम्हाला सुझुकीचा लोगो दिलेला आहे, आणि इथं नेक्साची ब्रँडिंग दिलेली आहे। इथं तुम्हाला फ्रॉन्क्स नाव दिले आहेत, कारण की फ्रॉन्क्स आहे त्यामुळे फ्रॉन्क्सचं नाव देण्यात आलेलं आहे। आणि इथं प्रोजेक्टर, इथं तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेत मित्रांनो, आणि त्याचं बॅक साईडचे जे बंपर आहेत तुम्हाला इथं सिल्वर कलर मध्ये अवेलेबल आहेत, प्लस यात तुम्हाला ब्लॅक बॉर्डर दिलेली आहे। तर याचा जो लुक आहे तो अशा टाईपचा झोपलेला आहे थोडा, त्यामुळं मस्त गाडी लुक देत असते तुम्हाला। आणि तुम्ही बॅक साईड या साईडने पण बघू शकता पूर्ण गाडी पूर्ण सेमच आहे मित्रांनो। तुम्हाला मी पूर्ण गाडी घुमवून दाखवणार आहे। जी जी पेट्रोल टँक आहे ती मित्रांनो, याचा जो पेट्रोल टँक आहे तो मित्रांनो 37 लिटरचा आहे, तो 37 लिटरचा याचा पेट्रोल टँक येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये। तर पेट्रोल मध्ये ही गाडी अवेलेबल आहे। या साईडने पण पूर्ण ही गाडी सेमच दिलेली आहे, त्या आधी मी तुम्हाला गाडीच्या आत जाऊन दाखवतो, बट तुम्ही बघू शकतात का यात तुम्हाला इथं क्रोम फिनिशिंग दिलेली आहे,
ऑसम वाला लुक ही गाडी देते तुम्हाला. आणि बॅक साईड वरच्या साईडने तुम्हाला ही गाडी थोडी ठिंगणी आहे मित्रांनो. याची तुम्हाला लेंथ हाईट वगैरे सगळं काही तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. आणि आता तुम्ही बघू शकता याचं बॅक साईडचं रुपर यूज करण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्ही याला धरू शकता, इथे धरून तुम्ही याच्यात बसू शकता. तर चांगली ग्रिप देते ही गाडी. तुम्हाला बॅक साईडने मी दाखवून देतो याचे मिरर्स. तर गाडी थोडी फिलिंगला वेगळी येणार आहे. तर इथं पण सेम टाईप यूज करण्यात आलेले लेदरमध्ये. तर लेदर तर नाहीये मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारचं वेगळं काहीतरी यूज करण्यात आलेलं आहे कापड. म्हणजे की खूप चांगला सॉफ्ट कापड यूज करण्यात आलेला आहे यात. तर तुम्हाला तुमची जे नाही तर तुम्हाला स्पीकर मिळून जाईल, तर तुम्हाला बॉटल रॉकर मिळून जाईल, तर तुम्हाला लॉक अनलॉक बटन मिळून जाईल, तर तुम्हाला तुमचे जे मिरर्स आहे ते खालतीवरती तुम्ही याच्याने करू शकता. लॉक ओपन केल्यानंतर मित्रांनो तर तुम्हाला लॉक सिस्टीम दिलेली आहे. तुम्हाला पूर्ण डोअर्स दाखवून देतो. चारही डोअरला 4 स्पीकर देण्यात आलेले आहेत मित्रांनो. तुम्हाला फक्त बटन प्रेस करायचं आहे, असं बाहेर ओढायचं आणि लॉक गाडी अनलॉक होऊन जाईल. इथे तुम्हाला पण दिलेले आहेत. या टाईपने मग स्पीकर दिलेला आहे, बॉटल रॉकर दिलेला आहे, हँडल्स ग्रिप दिलेले आहेत पकडण्यासाठी, तर तुम्हाला बटन्स दिलेले आहेत, लॉक अनलॉक दिलेला आहेत. आज तुम्हाला मी दाखवूनच देतो या गाडीचं पण. तर तुम्हाला एसी दिलेले आहेत, 4 एसी पोर्ट दिलेले आहेत, 1 2 3 त्या साईडनी 4 एसी पोर्ट दिलेले आहेत. यामध्ये इथे तुम्हाला जे क्लीनर आहे तिथं दिलेलं आहे, म्हणजे इथे तुम्हाला व्हेंटिलेशन हवा पास होत असते. या साईडनी तर तुम्हाला ड्रॉअर दिलेला आहे. हा ड्रॉअर जो म्हणजे तो तुम्ही तुमच्या वस्तू वगैरे ठेवू शकतात, इम्पॉर्टंट वस्तू. त्या लॉक सिस्टीम दिली तुम्ही बघू शकतात. तर हे लॉक झालेले आहेत. आणि तुम्हाला सिस्टीम दिलेली आहे ती म्हणजे की 7 इंचेसचा याचा डिस्प्ले होणार आहे. अँड्रॉइड ऍपल प्लेच्या सोबत येणार आहेत. तर हो मित्रांनो, इथं तुम्हाला जे आहेत की तुम्हाला अगोदर मी दाखवून देतो. इथं तुमचा जो डॅशबोर्ड आहे तो एकदम सिम्पली एकदम चांगलं लुक देत आहेत. उच्च असं की असं वाटत आहे तुम्हाला की आपण कोणत्यातरी टॉल गाडीवरती बसलेला आहेत, पण ऑसम लुक देत आहेत. इथे तुम्हाला लेदर यूज करण्यात आलेले आहेत. लेदर नाही मित्रांनो, इथं लेदर नाहीये, फायबर यूज करण्यात आलेले आहेत. बट कलर्स मध्ये इफेक्ट तसे देण्यात आलेले. इथं गोल्डन इफेक्ट टाईप दिलेले आहेत, इथं सिल्वर टाईप दिलेले आहे मित्रांनो. हो, खूप चांगलं वेगळं दिसत आहेत. इथं रफ फिनिशिंग दिलेली आहे एकदम. इथं ऍपल प्ले दिलेला आहे. तुम्हाला 7 इंचेसची याची जी स्क्रीन येणार आहे मित्रांनो, इन्फोटेनमेंट सिस्टीम वगैरे सगळे काही या गाडीत आहेत तुम्हाला. हो, तर इथं एसी पोर्ट दिलेलं आहे 1 2 त्या साईडने 3 आणि त्या साईडने 4 दिलेले आहेत. तर हो मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. इथं 5 गिअर आहे या गाडीला आणि एक रिव्हर्स आहे मित्रांनो. इथं तुम्हाला यूएसबी पोर्ट दिलेलं आहे, चार्जिंग सिस्टीम दिलेली आहे तुम्हाला 120 वॅटची. तुम्ही बॉटल्स वगैरे ठेवू शकता, तिथं तुम्ही तुमचा मोबाईल ठेवू शकता चार्जिंगला. तर हो, इथं तुम्हाला हँड ब्रेक दिलेले आहेत मित्रांनो. त्याला दाबल्यानंतर तुम्ही याला ऍडजस्ट करू शकता. तिथे गिअर सिस्टीम दिलेली आहे तुम्हाला. तर हो, इथे तुम्हाला क्लच ब्रेक वगैरे गिअर सिस्टीम दिलेली आहेत. अजून मी त्या साईडने जाऊन तुम्हाला दाखवूनच देतो. याचे सीट्स पण ऍडजस्टेबल आहे. तुम्हाला माहिती का, हे जे असतं ना बटन, याला तुम्हाला प्रेस करायचं असतं. मागे होतं आणि पुढे होतं मित्रांनो या साईडने. तर हो, या टाईपचे याचे सीट पण ऍडजस्ट होत असतं. आणि तुम्हाला माहिती का, इथं वरती पण मिरर दिलेला आहे. तो म्हणजे की हा मिरर आहे. तुम्ही आता तुमचा चेहरा बघू शकता. नाही तर मित्रांनो, तुम्हाला सन कव्हर दिलेलं आहे. तुमच्या साईडने जर पुढच्या साईडने जर ट्रक वगैरे येत असला, ऊन पडत असलं येत असलं, तर तुम्ही याच्याने त्याला कव्हर करू शकतात. तर हो, तुमच्या तोंडावरती ऊन येणार नाही, तर त्यामुळे हे दिलेलं असतं. तर तुम्हाला गॉगल गार्ड इथं दिलेलं नाहीये. इथं तुम्हाला लाईट सिस्टीम दिलेली आहे. लाईट सिस्टीम दिली तर तुम्हाला गाडी चालू केल्यानंतर लाईट ऑन होऊन जातं मित्रांनो. तिथे तुम्हाला पण दिले, तुम्ही इथं बघू शकता. तिथे तुम्हाला पण सन कव्हर दिलेलं आहे. तर हो मित्रांनो, इथे तुम्हाला ग्रिप दिलेली आहे गाडी पकडण्यासाठी. जर तुम्ही कुठेतरी घुमत आहात बट तुम्हाला दणके वगैरे आले त्या ठिकाणी, तर तुम्ही त्याला ग्रिपने पकडू शकतात. याचे जे सीट्स आहेत एकदम सॉफ्टली यूज करण्यात आलेले आहेत, जसे की फ्रॉंक्स ग्रँड विटारामध्ये यूज करण्यात आलेले तसे यामध्ये यूज करण्यात आलेले आहेत. चांगले अमेझिंग लुक. या ठिकाणी बसलो तर मला कम्फर्टेबली फील होत आहे, कारण की मित्रांनो हो, आणि माझा जो स्पेस आहे ना पाहायचा, तो मला एकदम चांगला फील होत आहे. असं मला काही गर्दी वगैरे गाडीत वाटत नाहीये, खूप चांगला वाटत आहे. इथे तुम्हाला एसी सिस्टीम दिली, ऑफ सिस्टीम दिली, ऑटो सिस्टीम दिली, फॉन्ट सिस्टीम दिली, रियर सिस्टीम दिलेली, सीट ऍडजस्टमेंट दिलेली आहेत. आणि बघा सगळं काही तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही इथं जाऊन गाडी पार्किंग सिस्टीम असते ही, इथं तुम्हाला हे बटन्स पण दिलेले आहेत, सगळं दिलेलं आहे. त्या साईडने जाऊन मी तुम्हाला दाखवून देतो एक वेळेस. आणि या साईडने तुम्हाला मोबाईल्स वगैरे ठेवण्यासाठी जागा दिलेली आहेत, काही कागद वगैरे. तर हो, तुम्हाला जाऊन दाखवतो मी बाजूच्या साईडने मित्रांनो. इथं मी आलेलो गाडीमध्ये एंटर केलेली आहे आता. तर तुम्हाला सगळं काही सिस्टीम दिलेली, तर तुम्ही बघू शकता. इथं तुम्हाला सेम टाईप मध्ये सॉफ्ट मध्ये इथं मटेरियल यूज करण्यात आलेलं आहे. इथं लेदर टाईपच यूज करण्यात आलेले इफेक्ट. तुम्हाला लॉक अनलॉक दिलेले आहेत. हे बटन तुम्हाला मी खूप वेळेस सांगत असतो की तुमच्या लहान मुलांसाठी दिलेलं असतं. जसं की तुम्ही जर गाडीमध्ये लॉक करून गेले तुम्ही, नाहीतर तुम्ही गाडी चालवत आहात, एखादी मुलगा काय करत असतो ना, त्याला अनलॉक करून टाकतो चालू गाडीमध्ये. तर ह्या लॉक लावल्यानंतर तो त्याला ओपनच करू शकत नाही. ती अशी सिस्टीम यात दिलेली असते. तर हो मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता. इथं तुम्हाला इथं बॉटल लॉकर दिलेला आहे. तिथं तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे ठेवू शकता. इथं स्पीकर दिलेला आहे. 4 बाजूनी 4 स्पीकर देण्यात आलेले आहे या गाडीला. आणि या बटन्सने तुम्ही ऑटोने तुम्ही सगळे काही विंडोज खालती वरती करू शकता. तर हो, आणि इथं तुम्हाला लॉक झालेले असते, म्हणजे की तुमचे मिरर खालती यायला नको त्यासाठी ते लॉक सिस्टीम दिलेली असते. गाडी लॉक अनलॉकचं सिस्टीम दिलेली आहे. तुमचे जे मिरर्स आहेत लेफ्ट साईड राईट साईडचा जो ORMs आहे ते तुम्ही ऍडजस्ट करू शकतात या बटन्सनी. तर हो, आणि तुम्हाला जो मीटर्स आहेत एकदम सिम्पली चांगल्या प्रकारे दिलेले आहेत. एक RPM मीटर दिलेले आहेत आणि 1 किलोमीटर दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता RPM मीटर
80च्या वगैरे काहीतरी आहे समथिंग. आणि ती जी टॉपमेंट स्पीड आहे ते 120 स्पीड दिलेली आहेत. इथे सुझुकीचा लोगो दिलेला आहे. इथं जे हँडल्स दिलेले आहेत ते चांगल्या प्रकारे ग्रिपिंग आहेत. लेदर तर वगैरे नाही बट चांगली ग्रिप दिलेली मस्त वाली. इथं मोड दिलेले आहेत, व्हॅल्यूम अप डाऊन, स्पीकर म्यूट वगैरे, कॉल आन्सर, डिक्लाइन, स्पीकर सगळं दिलेलं आहे. इथं तुम्हाला इथं ऑन ऑफचे बटन दिले, तुम्हाला लाईट्सचे आणि वायपरचे बटन पण दिलेले तुम्हाला. इथं तुम्ही वायपर्स पण ऑन ऑफ करू शकतात मित्रांनो. नोटीस केलं की इथं तुम्हाला एक डोर्स दिसत आहे की जसं की म्हणजे तुमचे डोर्स ओपन आहे. माझी या साईडचे डोर्स ओपन आहे, त्यामुळे मला इथं वॉर्निंग येत आहे की तुमचे डोर ओपन आहे मित्रांनो. तर हो, या साईडने दाखवलेलं आहे डोर ओपन आहे, त्याची सिस्टम येत आहेत. इथं पूर्ण दाखवून देतो तुम्हाला. जर तुमचं इंजिननी जर सर्व्हिसिंग वरती आले तुम्हाला सगळे डिटेल्स देऊन देईन, तुम्हाला हे सांगून देतं. त्या साईड तुम्हाला नॉब्स दिलेले आहेत, पार्किंग, ऑटो, तुम्हाला तुमचे जर इंडिकेटर्स खालती वरती करायचं आहे तर तुम्ही सगळं काय करू शकता. तेवढं तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. इथं ऑटो सिस्टमचं बटन दिलेलं आहे, तिथे तुम्ही तुमचे लाईट्स खालतीवरती करू शकता. तिथं स्टेबलायझेशन मोड, तर तुम्हाला तुमचे जे डिक्की फ्रंट साईड ओपन करू शकता. तिथे तुम्ही पेट्रोलची टँक ओपन करू शकता. तो तुम्हाला मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे. तिथे तुमची की सिस्टम दिलेली आहे. क्लच ब्रेक सिस्टम इथं तुम्हाला खालती दिली आहे, खालतीच असते ती. ओके, ऑफकोर्स खालतीच राहणार आहे. या टाईपने आपलं फ्रंट साईडने दिसत आहेत मित्रांनो. आणि हे बोनट या टाईपचं मस्त वाटत आहे फिलिंग मध्ये. आणि हा तुमचा मिरर, ऍडजस्टेबल मिरर, बॅक साईडची पार्किंग तुम्हाला दाखवून देईल त्या प्रकारे. तर हो मित्रांनो, इथे तुम्हाला 5 एअर सिस्टीम विथ 1 एक तुम्हाला भेटणार आहे यामध्ये मागचा गिअर, रिव्हर्स गिअर. ओके, तुम्हाला दिलेलं आहे ते हँड ब्रेक दिलेला आहे. तर हो, इथं तुम्हाला ग्रिपिंग दिलेली, इथं तुम्ही तुमचा मोबाईल काहीतरी सामान वगैरे ठेवू शकतात. इथं सीट पण एकदम कम्फर्टेबली मला वाटत आहे या ठिकाणी. तर या प्रकारे गाडी फ्रंट साईडनी इथं तुम्हाला बटन्स दिले असतात, ते की तुम्ही ऍडजस्ट करू शकतात मीटर्समध्ये. तेवढं तर तुम्हाला माहिती आहे, बाईक्स मध्ये पण असतं टाईप मध्ये. हो, तर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला गोल्डन फिनिशिंग देते, त्यामुळे इथं VIP लुक देते ही गाडी. तर तुम्ही कॉल आन्सर ऑन ऑफ करू शकता, कारण की यात ऍपल प्ले बटन आहेत. आणि ऑटो तुम्हाला यात तुमचं जे असतात ना तापमान म्हणता आपण त्याला, ते सिस्टीम दिलेले आहेत. जसे की तुम्ही इथं ऑटो क्लायमेट कंट्रोल दिलेलं आहे यात, सोपं म्हटलं जर तर. हो, तर या कलर मध्ये गाडी अवेलेबल, इथं पण व्हाईट कलर मध्ये अवेलेबल. इथं वरती व्हाईट टाईप मॅट यूज करण्यात आलेली आहेत, मस्त एकदम भारी फील येत आहेत. हो, तर हो मित्रांनो, बॅक साईडला जाऊया आपण. या साईडने हा स्पीकर नाही मित्रांनो, बॅक साईडचं मी तुम्हाला दाखवून देतो. तर आपण या गाडीच्या आत गेलो आहोत, आता तुम्ही बघू शकतो. या साईडने पण सेमच आहे, हे डोर पूर्ण ओपन होत असतात. आणि यात इतकं काही नाहीये, तुम्हाला मी दाखवतो. याची सीट्स ऍडजस्टेबल होतं, तुम्हाला सांगितलंय मी. सीट ना असे पण होता आणि मागे पुढे पण होतात. तर हो मित्रांनो, सीट जे आहेत ना तुमची स्टेबल पण राहतात, मागे पुढे होतात. जे तुमची 90:60, 180 सगळं काही होत असतं. या साईडला पण तुम्हाला मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी जागा दिलेली आहेत, बॉटल्स वगैरे. इथं तुम्हाला चार्जिंगची पोर्ट दिलेली आहेत, 120 वॅट तुम्ही इथं चार्जिंग लावू शकतात मित्रांनो. 120 वॅटचं चार्जर लावू शकतात. इथं तुम्हाला लाईट सिस्टीम दिलेली आहेत, तुम्ही त्याला ऑन ऑफ करू शकतात. हो, मी ऑफ केलेलं आहे. तुम्हाला तुमचे हेडरूम पाहिजे, तुम्ही याला ऍडजस्ट करू शकता. या साईडने पण तुम्हाला सेम डोर्स दिलेले आहेत. तुम्हाला पण खालती 4 स्पीकर दिलेले आहेत. या मागच्या साईडने पण इथं पण सेम बटन्स दिलेले आहेत. तुम्हाला मी अगोदर एक्सप्लेन करून दाखवलेलं आहेत मित्रांनो. इथं तुम्हाला डोर हँडल दिलेले आहे, तुम्हाला ग्रिप पकडण्यासाठी इथं. तर हो, या प्रकारे आहे. याचे पण सीट्स आहे, याला पण बेबी सीट दिलेले आहेत, बेबी सीट कवर दिलेला आहे. तिथं आपण म्हणतो याला चाइल्ड सीट. इथं तुम्हाला बघू शकतात, तुम्हाला इथं सीट बेल्ट पण दिला आहे. तो म्हणजे की चाइल्ड साठी असतो मित्रांनो. एक लहान मुलगा यामध्ये बसू शकतो, छोटं मुलगा बसू शकतो यामध्ये. आणि या साईडनी ही गाडी 5 सीटर गाडी होणार आहे मित्रांनो. हिचं पण हेडरूम आहे, ते पण तुम्ही याला ऍडजस्ट करू शकतात. पण याचा जो स्पेस आहे ना मित्रांनो, तो थोडा कमी टाईप नाही, म्हणजे तर चांगलाच म्हटलं जाईल याला. तुम्ही बघू शकतात मित्रांनो, याचा जो आहे तो 5 ते 7 बोटांच्या वरती आहे. म्हणजे एक्झॅक्टली मी तर फील होतो यात. मी आहे 5 फूट 5 इंच, तर तुम्ही तुमची हाईट बघून घ्या, मला कम्फर्टेबली वाटत आहे. आणि याचा जो स्पेस आहे ना पायांचा, मला एकदम कम्फर्टेबली वाटलेला आहे, कारण की मोकळं चाकडं आहे एकदम. मला असं काही गोंधळलेलं वाटत नाहीये. दोघी साईडने पण सेमच आहे. त्या साईडने मी तुम्हाला बसून दाखवून देतो. तुम्ही वाटत असेल की ही काय आहेत बाबा, तर या साईडने पण पूर्ण सेम आहे. उलट्या या साईडने मला अजून मोकळं फील होत आहेत. या साईडने पण सीट बेल्ट दिलेलं आहेत. ह्या साईडला एक मुलगा बसणार आहे, आई बसणार आहे, पप्पा बसणार आहे, असे सगळे काही इथं बसू शकतात. हे बेबी सीट कवर आहे, म्हणजे इथं लहान मुलगा बसावा लागतो. तर हो, पुढे ड्रायव्हर्स वगैरे इथं फ्रंटला पण दिलेलं आहे, ड्रायव्हर साईड. या प्रकारे गाडी आहेत मित्रांनो. बॅक साईडने पण इथं काहीच चेंजेस नाहीये, खूप चांगली गाडी आहेत. बॅक साईडने पण तुम्ही फील करू शकता. इथं पण AC, आय थिंक इथं या साईडला AC दिलेलं नाही मित्रांनो. तर हो, बाकी गाड्यांना असतात, इथं नाहीये. तर या गाड्यांना 4 AC सिस्टीम दिलेली आहेत मित्रांनो या साईडमध्ये पण. तर हो, तुम्हाला मी बॅक साईडनं जाऊन दाखवतो गाडीचा बूट स्पेस पण. तर याचा बूट स्पेस पण खूप मोठा आहे. हे सीट्स पण ऍडजस्ट होता मित्रांनो. आय थिंक बॅक साईडला जाऊन दाखवतो मी तुम्हाला. ही गाडी हाईटला अशी छोटीशी आहे, बट चांगली फील देते एकदम. तर मी इथं बटन्स आहेत, इथे तुम्हाला कॅमेरा दिलेला आहे. इथे एक बटन असते, ते बटन आपल्याला दाबावं लागते, तेव्हा बॅक साईडने ओपन होत असते. तुम्हाला हे ओपन करून दाखवतो. इथं खाली तुम्हाला फिंगर्स लावायचे आणि ओपन करायचे. तुमचा बूट स्पेस हा ओपन झालेला आहे. हायड्रोलिकली टाईप यात पण बूट स्पेस यूज करण्यात आलेला आहेत मित्रांनो. तर हो, तर तुम्ही बघू शकता या साईडने याचा बूट स्पेस चांगल्या प्रकारे दिला आहे. 318 लिटरचा बूट स्पेस आहे, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकतात. तर मोकळी चाकडी इथं जागा दिलेली आहे, चांगली सगळं काही. इथं तुम्हाला हुक्स दिलेले आहेत, त्या साईडने पण हुक्स दिलेले तुम्हाला इथं
टँक वगैरे सिस्टीम इथं तुम्हाला तुमची स्टेपनी वगैरेची पाहणी वगैरे दिलेले आहेत. तर तुम्हाला तुमची स्टेपनी दिलेली आहे मित्रांनो. तर हो थोडी छोटी असते स्टेपनी रेग्युलरच्या यूज मध्ये. तर तुम्हाला तुमचे जे रिफ्लेक्टर असतात ते दिलेले आहेत. बाकी काही नाही. इथं मस्त खूप मोठा बूट स्पेस आहे. तुम्ही याला यूज करू शकता चांगल्या कामांसाठी म्हणजे की सामान वगैरे ठेवण्यासाठी. या टाईपनी ही गाडी आहे मित्रांनो. बॅक साईडने पण तुम्हाला गाडी कशी वाटली ती पण सांगा. त्याचा मायलेज पण खूप चांगला आहे मित्रांनो. तुम्हाला मी दाखवूनच देतो. आणि अजून इथं पार्किंग सेन्सर दिले आहेत जसे की तुम्हाला ब्रेक लाईट सिस्टीम दिलेली आहे इथं. तर हो मित्रांनो याची तुम्हाला मी पेट्रोल टँक सांगून दिली 37 लिटरची यात टँक दिलेली आहे पेट्रोल टँक. तर हो मित्रांनो या टाईपनी ही गाडी होती. तुम्हाला ही गाडी कशी वाटली ते पण सांगा. आणि ही जी गाडी आहे ती एक्स शोरूम तुम्हाला ऑन रोड तुम्हाला मी सांगते ही गाडी तुम्हाला येऊन जाईल 13 ते 14 लाखामध्ये तुम्हाला ही गाडी ऑन रोड येऊन जाईल मित्रांनो. ऑन रोड येऊन जाईल टॉप एंड मॉडेल. तर हो मित्रांनो ही गाडी कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा मित्रांनो. आणि अशीच गाड्यांची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला ही गाडी घ्यायची असेल तुम्ही वरती बघू शकता मारुती सुझुकीचं शोरूम आहे नेक्साचं. तुम्हाला बघू शकता तुम्ही जळगावला जामनेर रोड आणि या गाडीचं शोरूम आहे. 2 शोरूम अवेलेबल आहे. तुम्ही इथं पण येऊ शकता. इथं सगळ्या प्रकारच्या गाड्या अवेलेबल आहे. तुम्हाला लाईव्ह प्रूफ तुम्ही दिसतच असेल इथं सगळ्या गाड्या दिलेल्या आहेत नवीन नवीन प्रकारच्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. त्यासाठी बाय मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय मित्रांनो.